धाराशिवच्या कळंब शहरात गेल्या काही दिवसात अशी एक घटना घडली आहे जिच्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे। लोकांच्या अंगावर काटा आणणारी, रक्त गोठवणारी आणि कोणाच्याही कल्पनेपलीकडची तसेच या घटनेने सारा महिला वर्ग हादरला आहे। धाराशिवमधील कळंब शहरात गेल्या काही दिवसात अशी एक घटना घडली आहे जी फक्त धक्कादायक नाही तर भयानक आहे, भयंकर आहे। प्रेम या शब्दात किती गोडवा दडलेला आहे, कधी कोणावर होतं हे सांगता येत नाही। मन जोडली जातात, विश्वास निर्माण होतो आणि संसार फुलतो। पण जेव्हा या प्रेमाच्या मागे स्वार्थ दडलेला असतो तेव्हा तेच प्रेम एका सापळ्यात रूपांतरित होतं। त्या सापळ्यात एकदा पाय अडकला की बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच असतं। कळंब शहरात राहणारी एक 30 वर्षीय महिला सविता जाधव, लग्न झालं, संसार सुरू झाला, पण नातं टिकू शकलं नाही। पतीसोबतचे वाद न्यायालयात गेले आणि घटस्फोटाचा निर्णय होत नव्हता। तिचं आयुष्य तुटलेलं, खचलेलं, पण जगायचं स्वप्न अजून संपलं नव्हतं। मुलासाठी तरी तिला जगायचंच होतं, म्हणून ती सध्या आईकडे राहत होती। पण या राहत्या घरातच तिच्या आयुष्याची दिशा बदलणारी व्यक्ती आली। घराशेजारी राहणारा एक विवाहित तरुण, सुरुवात साध्या बोलण्यापासून झाली आणि हळूहळू ती ओळख जवळीक वाढवू लागली। एकमेकांशी संवाद वाढला आणि गप्पा सुरू झाल्या आणि एके दिवशी ती प्रेमात बदललं। सविताला वाटलं हा माझ्या सोबत राहील, माझं आयुष्य पुन्हा उजळेल आणि मी पुन्हा संसार करू शकेन। ती स्वप्न बघू लागली। लग्नाच्या विचारांनी तिच्या डोळ्यात चमक होती, पण हे स्वप्न जास्त दिवस टिकू शकलं नाही। जेव्हा मनीषा त्याच्याकडे लग्नासाठी विचारू लागली तेव्हा त्याने जी अट घातली ती अंगावर काटा आणणारी होती। तुझा पगार मला दे, तेव्हाच मी तुझ्याशी लग्न करीन। हो, प्रेमाच्या नावाखाली पैशांची मागणी सुरू झाली। सुरुवातीला सविताला वाटलं कदाचित एकदाच पैसा मागतोय, पण नाही, ही मागणी दरवेळी दर महिन्याला सतत सुरूच राहिली। सविता एका भयानक चक्रव्यूहात अडकली होती। एका बाजूला पतीसोबतचे कोर्टाचे वाद, तर दुसऱ्या बाजूला लग्न करीन या खोट्या आशेवर पैशांची मागणी करणारा प्रियकर। ती गोंधळलेली होती, मनाने ती रोज खचत चालली होती। तिच्या मनात प्रश्न निर्माण होत होते, हे खरंच प्रेम आहे का, की फक्त स्वार्थाचा खेळ? दिवसेंदिवस तिच्या मानसिक यातना वाढत होत्या। तिचं आयुष्य जणू एका अंधाऱ्या बोगद्यात अडकलं होतं, जिथे प्रकाशाची एक किरण सुद्धा दिसत नव्हती। 7 सप्टेंबरची संध्याकाळ, घड्याळात 6:30 वाजत होते। सविता तिच्या आईच्या घरी होती। अचानक घरात एक विचित्र शांतता पसरली आणि काही क्षणांनी आतून किंकाळी ऐकू आली। लोक धावत आले आणि त्यांच्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून सगळ्यांचे हातपाय सुन्न झाले। धक्कादायक दृश्य, सविता जमिनीवर पडलेली होती। तिच्या शेजारी विषारी औषधाची बाटली होती। तिचं शरीर थरथरत होतं, ओठ थरथरत होते आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते। एक आई एका क्षणात आपल्या लेकराला कायमचं अनाथ करून गेली होती। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली। लोक म्हणत होते, प्रेम इतकं भयानक असू शकतं। सविताच्या नातेवाईकांनी पोलिसात फिर्याद दिली। त्यांनी आरोपीचं नाव उघड केलं। आरोपी म्हणजे राहुल, वय अंदाजे 35 वर्ष, एसटी आगारामध्ये क्लर्क म्हणून काम करणारा। त्यानेच सविताला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं। लग्नाचा आमिष दाखवून सतत पैशांची मागणी करून तिला मानसिक छळ दिला होता। फिर्यादीनुसार पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला। भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, पण आरोपी सध्या फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। पोलीस निरीक्षक अजित चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे तपास करत आहेत। शेवट, प्रश्नांची मालिका। या घटनेनं समाजाला अनेक प्रश्न विचारायला लावले आहेत। प्रेम खरंच निर्मळ भावना आहे का, की स्वार्थ, पैशाची लालसा यामुळे ते एक भयंकर शस्त्रात बदलतं? एका महिलेनं, एका आईनं मानसिक छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं। तिच्या डोळ्यातलं स्वप्न विझलं आणि तिच्या लेकराचे आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं।